प्रेमाचं एक साधं सूत्र आहे, ते कधीच नियमांच्या चौकटीत बसत नाही. प्रेमाचा हा प्रवास कधी घडतो, कसा घडतो हे कुणाला समजलं. अनेकदा हे वेळ हृदयाला मोहून टाकतं आणि माणूस स्वतःचं आयुष्य सुद्धा त्यासाठी बदलायला तयार होतो. अशा प्रेम कथांमध्ये ना समाजाचं गणित लागतं, ना आपल्यांचा विरोधाचा काही फरक पडतो. पण प्रेमाला आपल्या हक्काचं स्थान मिळवण्यासाठी अनेकदा मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं. काही कथा साध्या असतात, तर काही अगदी सिनेमा भासाव्या अशा. उत्तर प्रदेशच्या मथुरामधील अशीच एका अनोख्या प्रेम कथेची हल्लीच चर्चा सुरू आहे. या कथेने प्रेमाला नव्याने परिभाषित केलं आहे. मैत्रिणीच्या प्रेमात पडलेल्या एका मुलीने आपल्या भावनांसाठी इतकं मोठं पाऊल उचललं की थेट लिंग परिवर्तन करून स्वतःचं नाव, ओळख आणि आयुष्यच बदलून टाकलं. ही कथा आहे सविता आणि पूजाची. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. भरतपूरच्या सविताचं जीवन नेहमी सारखंच चालू होतं. 31 वर्षीय सविता SSCच्या कोचिंगसाठी जयपूरमध्ये आली होती. तिथे रमेश नावाच्या व्यक्तीच्या घरी ती भाड्याने राहत होती. रमेशची मुलगी पूजा तिच्या वयाचीच असल्याने दोघींमध्ये मैत्री वाढली. ही मैत्री हळूहळू गहिरी झाली आणि काही काळातच ती प्रेमात बदलली. मात्र समाजाच्या चौकटीत बसत नसल्याने त्यांचं प्रेम सहन करणं कठीण होऊ लागलं. सविताला पूजासोबत आयुष्यभर राहायचं होतं, मात्र त्यासाठी तिला समाजाच्या विरोधात उभं राहावं लागलं. 31 मे 2022 रोजी तिने इंदोरमध्ये जाऊन आपलं लिंग परिवर्तन करून घेतलं आणि ती सवितावरून ललित झाली. आपल्या नव्या ओळखीला घेऊन दोघांनीही आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर 2024 मध्ये सविता आणि पूजाने आर्य समाज मंदिरात जाऊन लग्न केलं. मात्र पूजाने हे गुपित तिच्या घरच्यांपासून लपवलं होतं. या दरम्यान पूजाच्या घरच्यांनी तिचं एका मुलासोबत लग्न ठरवलं. लग्नाला टाळण्यासाठी पूजाने वडिलांना भरतपूरला जाण्याचं कारण सांगितलं आणि घर सोडलं. काही दिवसांनी तिचा मोबाईल बंद झाला. पूजाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर तिचं लोकेशन ट्रॅक करण्यात आलं. जयपूर पोलिसांनी मथुरेच्या महावन परिसरात जाऊन पूजाला आणि ललितला शोधून काढलं. चौकशी दरम्यान ललितने सांगितलं की तो फार्मसी कॉलेजमध्ये काम करतो आणि पूजा त्याच्यासोबत पत्नी म्हणून राहते. पूजाने देखील स्पष्ट केलं की ती फक्त ललित सोबतच राहायचं ठरवते. या अनोख्या प्रेम कथेने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. प्रेमासाठी झगडण्याचं आणि स्वतःची ओळख नव्याने घडवण्याचं हे उदाहरण खरोखरच कौतुकास्पद आहे का? प्रेमाच्या या गोष्टीने दाखवलं की प्रेम कधीच साचेबद्ध नसतं. ते नात्यांना नव्या परिभाषेत बांधतं, नवीन ओळख घडवतं आणि नवीन वाट दाखवतं. तुम्हाला या प्रेम कहाणीबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या बातम्यांसाठी पाहत रहा पोलखोल.